ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा घरी येतो, परंतु सायली पटकन कॉफी घेऊन रूममध्ये न आल्यामुळे अर्जुन पुन्हा एकदा हॉलमध्ये येतो. तर तिथे कल्पना, प्रताप आणि अस्मिता तिघेही आता कॉफी पीत बसलेले असतात. कल्पना मुद्दाम होऊनच म्हणते की अस्मिता कॉफी छान बनवली आहे ना विमलने. तेव्हा अर्जुन जरा गडबडतो आणि विचारतो कॉफी, आणि विमलने का बरं सायली कुठे गेली आहे. तेव्हा प्रताप म्हणतो आम्हाला काही माहीत. तेव्हा मग अर्जुन विचारतो मम्मा, अग तू तरी सांग ना सायली कुठे गेली आहे. त्यावेळी कल्पना म्हणते छे बाबा, मला नाही माहीत असेल, इथेच कुठेतरी. तर आता त्याला कोणीच व्यवस्थित उत्तर देत नाही. ते पाहून अर्जुन म्हणतो फाईन, आता ना मीच शोधतो तिला. बायको बायको असं म्हणून तो सायलीला आवाज देतो आणि इकडे तिकडे तिला शोधू लागतो, पण ती तिला कुठेच दिसत नाही. अर्जुनची उडालेली ही धांदल पाहून आता इकडे कल्पना, प्रताप आणि अस्मिता तिघेही हसू लागतात. त्यानंतर विमल सुद्धा आता खूप हसत असते, कारण अर्जुनची सगळेजण गंमत करत असतात. काही वेळानंतर अर्जुन बाहेरून एक राऊंड मारून येतो. सायली त्याला कुठेच दिसत नाही आणि अर्जुन आता घाबरलाय हे पाहून सगळेजण हसू लागतात. आणि अर्जुनात मध्ये येताच सर्वजण आपले गप्प राहतात. त्यानंतर तो पुन्हा एकदा बायको बायको असा आवाज देतो आणि सर्वांना विचारतो ती कुठे बाहेर गेली आहे का, पण कुणी काही सांगत नाही. एकदम शांतपणे कॉफी पिऊ लागतात. तो म्हणतो थांबा एक मिनिट, मी बाहेरून येतो. त्यानंतर तो म्हणतो बाहेर सुद्धा नाहीये, काय करावं आता. हॉस्पिटलमध्ये गेलीये का ती, मधुभाऊंना भेटायला होईस. राईट, मलाही असंच वाटतंय की सायलीना हॉस्पिटलमध्येच गेली असेल. या विचाराने तो लगेचच आता कुसुमताईंना कॉल करतो आणि विचारतो कुसुमताई सायली कुठे आहे, तिकडे हॉस्पिटलमध्ये आलीये का भेटायला मधुभाऊंना. मग आता कुसुमताई म्हणतात नाही. अर्जुन विचारतो काय नाहीये तिथे ती सुद्धा. मग आता असं म्हणून तो खूपच टेन्शनमध्ये येतो. मग त्यानंतर तो फोन ठेवतो आणि सगळ्यांनाच म्हणतो की तिथे पण नाहीये. अरे सांगना कुणीतरी कुठे गेली आहे ती. आणि कमाल आहे हा, म्हणजे तुम्हाला कसं माहीत नाही सायली नक्की कुठे गेली आहे. तेव्हा प्रताप म्हणतो अरे तुलाच माहीत नाही तुझी बायको कुठे गेलीये, तर आम्हाला कसं समजणार ना की तुझी बायको नक्की आहे कुठे. तेव्हा अस्मिता म्हणते आणि उगीच चिडचिड करू नको हा आमच्यावर. तू एकही फोन केला का तिला ऑफिसमधून नाही ना, आणि केला असतास ना तर तिने तुला सांगितलं असतं ना की नक्की ती कुठे चाललीये. मग अर्जुन आता जरा घाबरतोच आणि म्हणतो अग अस्मिताई कॉल करणारच होतो, परंतु कामाच्या गडबडीत ना जरा विसरून गेलो. तेव्हा प्रताप म्हणतो काय रे, जगात सगळी काम फक्त तुलाच असतात ना रे, जसं काही आम्हाला काही कामच नाहीयेत. मी काय फॅक्टरीत जात नाही आणि कल्पना तर काहीच करत नाही, सगळी काम फक्त आणि फक्त तूच करतोस का. तेव्हा कल्पना म्हणते आता बघा ना, काम एक एक काम करत राहायचं आणि बायको चिडून निघून गेली की मग तिला आपल्या शोधात बसायचं. तेव्हा अर्जुन जरा घाबरतोच आणि विचारतो काय ती चिडून निघून गेलीये माझ्यावर. खरंच निघून गेलीये, पण का निघून गेली बरं असं तो विचारतो. तर अर्जुनला आता त्याच उत्तर कुणीही देत नाही. कल्पना म्हणते विमल थोडीशी कॉफी दे अजून मला. तेव्हा विमल म्हणते हो देते, हा देते. मग मुद्दामच कल्पना म्हणते मस्त झाली हा एकदम. त्यानंतर आता अर्जुन काही विचारणार तितक्यातच कल्पना दुसरा विषय काढते आणि लगेचच आता प्रतापला म्हणते काय हो, आपल्याला अन्नपूर्णा ट्रस्टच्या लोकांना बोलवायचं होतं ना जरा घरी. तेव्हा प्रताप आता लगेचच कल्पना बरोबर त्याविषयी बोलू लागतो. अर्जुनकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. मग तो म्हणतो ग्रेट, तुम्ही सर्वजण तिच्याच बाजूने आहात ना, पण काही हरकत नाही. तुम्ही काहीच सांगणार नाहीत ना मला, मी ना आता स्वतः शोधतो तिला. असं म्हणून तो आपला बायको बायको करत पुन्हा एकदा रूमकडे निघली दिसत नाही. हे पाहून अर्जुन अगदी कासावीस होतो. त्याची ही उडालेली धांदल पाहून प्रताप, अस्मिता, कल्पना हे पोट धरून हसू लागतात. महिपचा जो वकील असतो तो आता जज साहेबांकडे परमिशन मागतो की तन्वी सुभेदार यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा परमिशन ग्रंटेडस. आता जज साहेब म्हणतात
तेव्हा लगेचच आता ते पुढे येतात प्रिया समोर आणि महिप्त शिखरेने तुमच्यावर दबाव आणला याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे असं ते प्रश्न विचारतात. तेव्हा प्रिया म्हणते, अहो आता आपल्याला कुणी धमकवलं याचा पुरावा कसा असू शकतो हो, पण एकदा नाही तर खूप वेळा त्याने मला धमकवलंय. ती जज साहेबांना सांगू लागते की माझ्या डोक्यावर ना एकदा पिस्तूल सुद्धा त्याने रोखली होती. तेव्हा अश्विन खूपच रागात महिप्तकडे बघतो तर महिप्तला त्याचं काहीच वाटत नाही. मग प्रिया पुढे सांगते की माझ्याकडे त्याचे कोणतेही पुरावे नाही येतो. त्यावेळी आता बावस्कर वकील म्हणतात, म्हणजे एवढा मोठा क्लेम तुम्ही पुराव्यांशिवाय करताय, तुमच्यावर विश्वास तरी कोण ठेवणार. तेव्हा तन्वीचे वकील उठतात आणि म्हणतात, ऑब्जेक्शन, कारण माझे वकील मित्र हे माझं बोलणं पूर्णच करू देत नाहीयेत, कारण मला तन्वी सुभेदार यांना आणखी काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. तेव्हा जज साहेब परवानगी देतात. त्यानंतर मिसेस सुभेदार, हे पहा, तुमच्या हाताला बडेज आहे, ही जखम झाली कशी, याला कोण कारणीभूत आहे हे तुम्ही जरा सांगाल का, असं दळवी वकील विचारतात. त्याचवेळी आता प्रिया म्हणते, हो जज साहेब, अहो ही जखम जी केली आहे ना, त्याला फक्त महिप्त कारणीभूत आहे, कारण त्यानेच ही जखम केली आहे. असं म्हटल्याबरोबरच इकडे महिप्त अजून चिडोळे मोठे करून भामट्या प्रियाकडे बघू लागतो. मग आता ती म्हणू लागते, काल रात्री जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये माझ्यावर वार करायला आला होता ना, तेव्हाच त्याने ही जखम केली. तेव्हा बावस्कर वकील लगेच म्हणतात, ऑब्जेक्शन यर ऑनर, कारण काल तन्वी सुभेदार या हॉस्पिटलमध्ये ना अंडर ऑब्झर्वेशन होत्या. मग मला सांगा, तिथे येऊन कोणी कसा काय हल्ला करू शकतो. जज साहेब लगेचच ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात. त्यावेळी मात्र आता बावस्कर वकिलांना नाईलाजाने खाली बसावं लागतं. तेव्हा लगेचच रियाचे वकील म्हणतात, आमच्याकडे काल रात्री तन्वी सुभेदार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत. तेव्हा महिप्त मात्र आता खूपच घाबरतो आणि एकदम शांत होतो, शॉक होतो, कारण हॉस्पिटलच्या भिंतीवर कॅमेरे असतील हे त्याच्या लक्षातच आलेलं नसतं आणि तो मनात त्याचबद्दल विचार करू लागतो. त्याच डोक अगदीच करावून जातं. तो स्वतःवरच चिडून म्हणतो, डोक असं भडकलं ना की मी स्वतःच माती खाल्ली. मग इकडे आता प्रियाचे वकील म्हणतात की मला ते सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला दाखवण्याची परवानगी हवी. जज साहेब लगेचच आता परमिशन देखील देतात. तेव्हा तेथे असणारे सर्वजण आता लगेचच डिस्प्लेकडे पाहू लागतात, कारण त्यावर आता ते सीसीटीव्ही फुटेज दाखवलं जाणार असतं. सगळ्यांची नजरच त्या डिस्प्लेकडे असते. आता जसं सीसीटीव्ही फुटेज स्टार्ट करतात तस आता लगेचच सगळेजण महिप्तकडे बघतात, कारण प्रिया आता पुढे पळत असते तर तिच्या पाठीमागे अगदी अंगावर ब्लँकेट घेऊन महिप्त हा धावत असतो. प्रिया जीवाच्या आकांताने सुद्धा ओरडत असते. तेथे असणाऱ्या सर्वांना खूप मोठा शॉक बसतो आणि महिप्त तर अगदी चक्रावूनच जातो, कारण त्याला ही खात्रीच नसते की असं काही कोर्टामध्ये ये होईल म्हणून, आणि त्याच्या समोर एवढं मोठं आता सत्य आल्यामुळे तो अगदी कासावीस होतो, एकदम खालीमान घालतो. आता अश्विन मात्र खूपच रागात महिप्तकडे बघतो. त्याचबरोबर प्रिया मात्र थोडी गालात हसते, कारण तिनेच हा प्लॅन केलेला असतो आणि तिचा प्लॅन हा वर्क होणार असतो म्हणून. तर महिप्त आपला खालीमान घालून बसतो. त्याचवेळी सगळेजण रागात त्याच्याकडे बघतात. तात अगदी त्याने हायर केलेला जो वकील असतो ना, तो सुद्धा खूप म्हणजे खूप रागात महिप्तकडे बघतो. इकडे अर्जुन आता सारखा वर खाली जाऊन एर्जा घालूनच खूप थकतो आणि म्हणतो, मा डॅड, सायली तुमच्या रूममध्ये सुद्धा नाहीये, मी सगळीकडे पाहिले, कुठे आहे सायली. त्यानंतर आता प्रताप हा मोबाईलमध्येच आपल्या डोकावून बघत असतो, तर कल्पना पुस्तक वाचण्याचा आपलं नाटक करत असते, कारण अर्जुनला आता त्यांना टाळायचंच असतं. केलेली चूक ही त्यांना दाखवून द्यायची असते. तेव्हा तो म्हणतो, मम्मा अग सांग ना, कुठे आहे सायली. कल्पना म्हणते, अरे मला काय माहीत आता सायली कुठे आहे. त्याचवेळी प्रताप सुद्धा म्हणतो, हे बघ अर्जुन, जेव्हा मी फॅक्टरीमध्ये असतो ना तेव्हा कल्पना कुठे जाते येते, घरी काय करते, हे मला सगळं
माहीत असतं रे, कारण मला जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा मी तिला कॉलच करत असतो. आणि जेव्हा माझी कल्पना मला कॉल करते ना तेव्हा मी तिचा कॉल घेत असतो. कारण तिला माझ्याशी बोलावं वाटत ना म्हणून. मग त्यानंतर आता अस्मिता सुद्धा सांगू लागते की मी जेव्हा सचिनला कॉल करते ना तेव्हा तो सुद्धा ना अगदी कॉल रिसीव्ह करतो. 2 मिनिट का होई ना, तो माझ्याशी बोलतो 2 शब्द का होई ना बोलतो, मग कितीही महत्वाचं काम असू देत. पण हे माझं नशीब आहे. पण सायलीच तसं नाहीये. आणि कसं आहे ना, माझा नवरा काहीही झालं तरी माझ्याकडे दुर्लक्षताच बोलत असतो. तेव्हा या सगळ्यांचे बोलणं ऐकून अर्जुन विचारतो, 1 मिनिट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटते का मी माझ्या बायकोकडे दुर्लक्ष करत असतो? तेव्हा प्रताप म्हणतो, अर्जुन समोर असलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करायचं, त्याच्याकडे बघायचं नाही आणि त्याच्याबरोबर बोलायचं नाही. याला ना दुर्लक्ष करणंच म्हणतात. आणि तुला सांगू अर्जुन कामाची इतकी धुंदी अजिबात बरी नाही. हा तेव्हा अर्जुन म्हणतो, मला काहीच कळत नाही. तुम्ही नक्की काय म्हणताय ते, आणि एवढं समजून घेण्यासाठी ना माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये. मी आता एक काम करतो, मी ना आश्रमातच जातो, कारण सायली ना नक्की आश्रमात गेली असेल, तिथेच जाऊन बघतो मी, असं म्हणून तो जायला निघतो. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते, काही गरज नाही त्याची. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे तू इथेच होती? तर त्याच वेळी असं म्हणून तो मागे पाहतो आणि बोलायचाच थांबतो. जरा 2 मिनिट शांतच उभा राहतो, कारण सायलीने तिचा लूक पूर्णपणे चेंज केलेला असतो. अगदी मॉडर्न असा तिचा लूक पाहून अर्जुन अगदी तिच्यावर फिदाच होतो आणि तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. मग आता सायली त्याच्या जवळजवळ येत असते. तसा तसा अर्जुन अगदी तिच्यावर इम्प्रेसच होतो. तिच्यावरून त्याची नजर हटतच नाही, कारण सायलीने सुंदर असे केस मोकळे सोडलेले असतात. स्लीवलेस ड्रेस सुद्धा घातलेला असतो आणि मेकअप सुद्धा अगदी छान असा केलेला असतो. सायलीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. त्यामुळे अर्जुन अगदी फिदा होऊन तिच्याकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो. सायली मात्र आता त्याला एटिट्यूड देत असते. तर इकडे घरातील सगळेजण गालात हसतात. तर दुसरीकडे आता सीसीटीव्ही फुटेज सर्वांनी पाहिल्यानंतर महिप्तवर ताट संशय तर आलेला असतो. परंतु आता बावस्कर वकील म्हणजे महिपचे जे वकील असतात ते लगेचच ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात की तन्वी सुभेदारच्या मागे पळणारा व्यक्ती हा महिप्त शिखरे आहे. हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये, कारण त्यामध्ये महिप्त शिखरेचा चेहराच दिसत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, अहो तेच आहेत ते. त्याचवेळी बावस्कर वकील म्हणतात, अहो कशावरून, ते महिप्त शिखरेच आहेत. तेव्हा प्रिया जज साहेबांना सांगू लागते, युअर ऑनर, मी अगदी क्लिअरली बघितले की तो महिप्त शिखरेच होता. तेव्हा लगेचच बावस्कर वकील हे ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात की तन्वी सुभेदार या सारख्या सारख्या तेच का म्हणतायत ना, आम्हालाच कळत नाहीये. आणि काल रात्री ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले होते. मग आता ॲडव्होकेट देसाई, तुम्ही सादर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजची वेळ काय आहे ते तुम्ही सांगू शकताय का, असं बावस्कर वकील विचारतात. तेव्हा आता देसाई वकील म्हणतात, रात्री 11:36 यांनी ते 11:39 मिनिटापर्यंत ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळी आता बावस्कर वकील म्हणतात, युअर ऑनर, याच वेळी ना महिप्त शिखरे हे त्यांच्या एका बिल्डर मित्राबरोबर होते आणि ते त्यांच्या घरी बसून ना जेवण करत होते. आता तुम्ही पुरावा मागाल, त्यामुळे मी त्याच मित्राला घेऊन आलोय ज्या मित्रासोबत महिप्त शिखरे हे रात्री जेवण करत होते. तेव्हा प्रिया आणि अश्विन त्याचबरोबर देसाई वकील हे खूपच घाबरतात की आता यांच्याकडे दुसरा कोणता पुरावा आहे का, मग प्रियाची सुटका तरी कशी होणार हा प्रश्न अश्विनलाच पडतो. आणि तो अगदी शांतपणे नक्की कोण हा बिल्डर मित्र आहे हे पाहत असतो. इकडे आता सायली खूपच सुंदर दिसत असल्यामुळे अर्जुन अगदी तिच्या प्रेमातच नव्याने पडतो आणि म्हणतो, बायको, तू रोजच्या पेक्षा ना खूप सुंदर दिसतीयस. आज काहीतरी खास दिसतीय आणि माझी नजरच हटत नाहीये तुझ्यावरून.
आता सांग हे तू कसं मॅनेज केलंस. तेव्हा सायली आता म्हणते, अच्छा म्हणजे मी दिसले तर तुम्हाला म्हणायचं नाही. मला वाटलं मी अदृश्य वगैरे झाले की काय. तेव्हा कल्पना आणि अस्मिता या दोघीही खूप हसत असतात. त्यानंतर अर्जुन विचारतो, अदृश्य पण का बरं. अगं उलट मी तुला अगदी घरभर शोधत होतो आणि तू दिसत नव्हती ना, त्यामुळे मला किती टेन्शन आलं होतं. तुला माहितीये आणि त्यात दिसली तर अशी दिसलीस, अगदी माइंड ब्लोईंग. म्हणून आता तो तिच्याकडे पाहून पुन्हा एकदा हसतो आणि पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघू लागतो. पण सायली त्याच्याबरोबर अजिबातच प्रेमाने बोलत नाही. त्यानंतर कल्पना आणि प्रताप हे दोघेही मिळून अर्जुनचे दोन्हीही कानच पिळतात. तेव्हा तो म्हणतो, मम्मा मम्मा. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे मगाशी जेव्हा तू अगदी बिझी होऊन तिकडे फोनवर बोलत गेलास ना, तेव्हा तुझीही माइंड ब्लोईंग बायकोना तिथेच तुझ्या समोर होती, तुला दिसली नाही. तेव्हा असं म्हणून ते अर्जुनच्या कान आता सोडतात. तर अर्जुन विचारतो, काय म्हणजे. मी आलो गेलो तेव्हा बायको इथेच होती. तेव्हा स्मिता म्हणते, हो इथेच होती. लोक प्रेमात आंधळी होतात हे मला माहिती आहे, परंतु कामामध्ये आंधळा झालेला भाऊ हा माझाच आहे. तेव्हा सायली सुद्धा आता तोंड वाकड करते. अर्जुन हसत विचारतो, मला सांग बायको, हा माइंड ब्लोईंग बदल घडलाच कसा तुझ्यामध्ये. मग आता विमल म्हणते, अर्जुन दादा सायली ताईंना असले कपडे त्याचबरोबर असले केस खूपच शोभून दिसतात हो की नाही. तेव्हा अर्जुन अगदी हसूनच म्हणतो, हो खूपच जास्त. कारण माझी नजर तर माझ्या बायकोवरून हटतच नाही. आता असं म्हणून तो तिच्याकडे खूप खूप वेळ पाहतच राहतो. तेव्हा सायली ही आता अर्जुनकडे अजूनही रागातच बघत असते. तर दुसरीकडे आता अजूनही हेअरिंग सुरू असते. त्यावेळी बावस्कर वकील म्हणतात, मिस्टर संतोष वखारकर यांना इकडे विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतोय. तेव्हा परमिशन ग्रंटेड असं वकील साहेब म्हणतात. तेव्हा लगेचच महिपचा मित्र संतोष वखारकर हा विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो. त्याचवेळी आता लगेचच बावस्कर वकील हे त्याच्याजवळ जातात आणि त्याला विचारतात, तुमचं नाव. मग आता तो हात जोडतो आणि मी संतोष वखारकर अशी ओळख करून देतो. मग आता बावस्कर वकील म्हणतो की प्लीज कोर्टाला तुम्ही सांगा काल रात्री तुम्ही नक्की कुठे होतात आणि नक्की काय करत होतात. तेव्हा संतोष म्हणतो की काल रात्री ना मी माझ्या घरीच होतो आणि रात्री 11च्या सुमारास माझे बिल्डर मित्र महिप्त शिखरे हे माझ्या घरी आले होते आणि त्यानंतर रात्री 11:30 ते 11:45च्या सुमारास आम्ही जेवण केलं आणि नंतर मग 11:30च्या सुमारास महिप शिखरे हे माझ्याबरोबर माझ्या घरीच होते. तेव्हा आता महिपतला खूप आनंद होतो की बरं झालं याने माझ्या बाजूने साक्षी दिली आणि त्याने तशी सेटिंगच लावून ठेवलेली असते. प्रिया आणि अश्विन घाबरतात की आता आपली सुटक होती की नाही. हा प्रिया मोठ्यानेच म्हणू लागते, नाही नाही हा खोट बोलतोय त्याच्या मित्राला. तो वाचवतोय. काल रात्री माझ्या हातावर वार करणारा ना महिप्त शिखरे म्हणजे महिप्त शिखरेच होता. त्यानंतर आता लगेचच इकडे बावस्कर वकील हे संतोषला खाली बसायला सांगतात आणि जज साहेबांकडे परमिशन मागतात की तन्वी सुभेदार यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा परमिशन ग्रंटेड असं जज साहेब म्हणतात. मग आता ते म्हणतात की आपण मान्य सुद्धा करू की काल रात्री हॉस्पिटलमध्ये महिप्त शिखरे हे आले होते आणि त्यांनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण या अगोदर तुम्हीच सांगितलं होतं ना, या अगोदर त्यांचा हा पहिला प्रयत्न नव्हताच. या अगोदर सुद्धा शिखरेने तुम्हाला धमकावलं होतं. तेव्हा हो मला खूप धमक्या दिल्या आहेत असं आता प्रिया म्हणते. पावस्कर वकील विचारतात, मग तुमची आधीची केसचे वडील वकील रविराज किल्लेदार हे लढत होते आणि मग केस दरम्यानच तुमच्यावर तेव्हा एवढा दबाव येत होता तर तुम्ही तेव्हाच तुमच्या वडिलांना का नाही सांगितलं. त्यांनी तेव्हाच तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन यायला लावलं असत ना आणि तुम्हाला कोर्टामध्ये खरे साक्ष सुद्धा देता आली असती. तेव्हा प्रिया रागातच म्हणते, कालही मी पोलीस प्रोटेक्शन मध्येच होते पण तिथेही तो महिप्त आलाच ना. अहो युअर ऑनर पोलीस फक्त एखाद मिनिटासाठी इकडे तिकडे गेले. अहो
तितक्या वेळेतच हा महिप्त शिकरे हा तिथे आला आणि त्याने माझ्यावर अगदी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि जो माणूस असा असू शकतो तो माणूस किती नीचे असेल सांगा बरं. जर कोर्टामध्ये साक्षीची बाजू घेतली नसती तर केस सुरू असतानाच त्याने माझा खून नक्कीच केला असता, असं ती रडत सांगते. मग यानंतर आता रडण्याचं नाटक करत ती म्हणते, माझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा मला महिप्तने दिली होती आणि म्हणूनच मी कोर्टामध्ये सगळं खरं सांगितलं. तेव्हा अश्विन आता प्रियाकडे बघत राहतो आणि त्यालाही तिच्याबद्दल वाईट वाटतं. तर इकडे आता अर्जुन अजूनही सायलीला म्हणत असतो की हा बदल घडलाच कसा सांग ना. पण सायली आता जास्तच टिट्यूड दाखवते आणि त्याच्याबरोबर एक शब्द सुद्धा बोलत नाही. कल्पना म्हणते, अरे वाह, अगोदर दुर्लक्ष करायचं आणि मग म्हणायचं की हा बदल घडला कसा बायको. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, मी सॉरी म्हणालो ना तिला. मग आता असं म्हणून सायलीला तो विचारतो, बायको मी उठावशा वगैरे काढू का, कान पकडू. तेव्हा ती रागात म्हणते, काही गरज नाहीये. त्याची त्यापेक्षा वर जाताना बघितलं सर तर, असं म्हणून ती थोडी नाराज होते. तेव्हा विमल म्हणते, सायली ताई अहो, तुम्ही आज असे वेगळे कपडे घातले आहेत ना, आणि म्हणून अर्जुन दादाने ना तुम्हाला ओळखलं नसेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे. तेव्हा आता अस्मिता म्हणते, सायलीच्या मेक ओव्हरला ना तूच जबाबदार आहेस. मग आता अर्जुन विचारतो, मी. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे तू तिचे कॉल रिसीव्ह करत नव्हतास म्हणून ती बिचारी ना खूप अपसेट झाली. आणि मला तर माहिती आहे की कॉलेजमध्ये तुझ्या पाठीमागे ना खूप म्हणजे खूप मुली असायच्या आणि आता काही प्रॉब्लेम नको म्हणून मीच सायलीला म्हणायला लागले की जरा टापटीप राहा. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा आता समजलं, म्हणजे तू माझ्या बायकोच्या डोक्यात हे सगळं भरवलंस. तेव्हा सायली म्हणते, त्यांनी भरवलं वगैरे नाहीये आणि मी सुद्धा एवढी हलक्या कानाची नाहीये. अर्जुन सायलीकडे मग बघतच राहतो. तर दुसरीकडे कोर्टामध्ये आता देसाई वकील सांगतात, माझ्या क्लायंटने जेवढं सत्य होतं तेवढं सांगितले आणि काल रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून हे सुद्धा सिद्ध होते की त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला केला गेलाय. आणि म्हणूनच कोर्टाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की मिसेस तन्वी सुभेदार यांना माफी मिळावी. थँक यू सो मच मिलॉर्ड, असं म्हणून ते त्यांचं स्टेटमेंट संपवतात. तर प्रिया कोर्टासमोर हात जोडते. त्यानंतर जज साहेब हे आता निर्णय देतात की आज कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले गेले आहेत त्यावरून असं समजतंय तन्वी सुभेदार यांच्या जीवाला ना धोका आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजवरून हे स्पष्ट होत नाही की कालचा हल्ला हा महिप्त शिखरेनेच केलेला आहे. तेव्हा महिप्त मात्र खुश होतो आणि कोर्ट या प्रकरणामध्ये पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देत आहेत आणि हे कोर्ट तन्वी सुभेदार यांना माफी देत आहे असं म्हटल्याबरोबर असा निर्णय जज साहेबांनी दिला. यानंतर इकडे महिप्तला धक्काच बसतो आणि प्रिया खूपच खुश होते. तिच्याबरोबर अश्विन देखील तेवढाच खुश असतो. तर त्यानंतर जज साहेब म्हणतात, यापुढे ना त्यांना तुरुंगवास भोगावा लागणार नाही. तेव्हा प्रियाला खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि ती अश्विनकडे बघते. त्यानंतर आता जज साहेब 1,00,000 रुपयाचा दंड प्रियावर ठोठावतात आणि कोर्टाच्या परमिशनशिवाय तन्वी सुभेदार या पनवेल सोडून कुठेही जाऊ शकत नाही असंही सांगतात. तेव्हा प्रिया आता हो असं म्हणते. तर महिप्तच्या डोळ्यामध्ये प्रियाविषयीचा राग दिसत असतो आणि तो तेवढ्याच रागात रियाकडे बघतो. प्रियासुद्धा हळूच महिप्तकडे बघून गालात हसते. त्यानंतर जज साहेब आपलं काम संपवून तेथून जातात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली सर्वांना सांगते, गणपतीनंतर दसरा साजरा करण्याची वेळ आली आहे. प्रिया बॅग घेऊन तेथे येते आणि म्हणते, म्हणूनच मी आली आहे. तिच्यासोबत अश्विन देखील असतो. प्रियाला सुटलेलं पाहून घरातील सर्वांचा राग अनावर होतो आणि त्याचबरोबर तेवढा धक्का सुद्धा सायली तिला एक पाऊल सुद्धा पुढे टाकू देत नाही. आणि खबरदार, जर माझ्या घरामध्ये पाऊल टाकलं तर असं म्हणून ती सणसणत प्रियाच्या थोबाडीत मारते. आणि एवढं सगळं होऊन देखील निर्लज्जासारखी माझ्या घरात आलीस. तेव्हा अश्विन लगेचच कायद्याचा धाक दाखवू लागतो. सायली हाताचा इशारा करून
त्याला गप्प करते आणि प्रियाचा हात पकडून लगेचच तिला अशी गेट बाहेर अशी लोटूनच देते. तिच्या बगा वगैरे अस्मिता अन कल्पना फेकून देतात. तर आता प्रियाला फायनली घराबाहेर सायलीने पुन्हा एकदा काढलेलं असतं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.